नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी विषय इंग्रजी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, इंग्रजीमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण, असे इंग्रजीसाठी 50 गुण आहेत। बघा, इंग्रजी आणि मराठी हे आपले स्कोअर वाढवणारे विषय आहेत, कारण याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन करायचं नसतं। गणित आणि बुद्धिमत्तामध्ये एखादा प्रश्न इकडे तिकडे होऊ शकतो, म्हणजे एखादा मार्क कमी जास्त होऊ शकतो, पण याच्यामध्ये मात्र आपल्याला सगळे मार्क्स मिळालेच पाहिजेत। जर आपल्याला मराठी आणि इंग्रजीमध्ये मार्क्स मिळाले तर आपला स्कोअर वाढतो, कारण ह्याच्यामध्ये फक्त पाठांतरच असतं। प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आणि सोडवायचा। चला, पहिला प्रश्न बघा, विच लेटर कम्स फॉर द साऊंड य? य साठी कोणते अक्षर आहे? तर आपल्याला माहिती आहे एल ल साठी, एम म साठी, झेड झ साठी आणि य साठी वाय। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर। सेकंड, राईट द करेक्ट वर्ड ॲट द प्लेस ऑफ स्कूल। आता बघा, स्कूलमध्ये टीचर असतात, टेम्पलमध्ये कोण असतं? तर टेम्पलमध्ये गॉड। ऑप्शन नंबर फर्स्ट। नेक्स्ट, फिल इन द ब्लँक करेक्ट वर्ड्स इन अल्फाबेटिकली। रिकाम्या जागी वर्णानुक्रमे योग्य शब्द लिहा। आता बघा, इथे ॲपल, ॲपलच्या नंतर मध्ये ब्रॅकेट आहे, त्याच्यानंतर कॅरोट आणि डॉग। मग ए आणि सी मधला शब्द कोणता आहे? तर बी येतो, म्हणून मग बॉय हे आन्सर करेक्ट आहे। फोर्थ क्वेश्चन, फाइंड आउट द ऑड रायमिंग वर्ड ऑफ फॉलोविंग। खालीपैकी वेगळ्या उच्चाराचा शब्द शोधा। हॅट, फिश, सॅट, रॅट। बघा, हॅट, सॅट, रॅट सेम उच्चार आहे, शेवटचे 2 अक्षर पण सेम आहेत, मग वेगळा आहे फिश। ऑप्शन नंबर सेकंड। नेक्स्ट क्वेश्चन, राईट अ फॅमिलियर वर्ड युझिंग गिवन क्लू। दिलेल्या क्लूचा उपयोग करून संबंधित शब्द लिहायचा आहे। फेल, बेल, वेल, ह्याच्यामध्ये येणार आहे टेल। पुढचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक करेक्ट लेटर। आता बघा, PICTURE पिक्चर। ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन, गेस द फॉलोविंग नंबर। खालीलपैकी संख्या ओळखा। ही 12 आहे, मग 12 ची स्पेलिंग TWELVE 12। नेक्स्ट क्वेश्चन, लुक ॲट द पिक्चर अँड गेस द ॲक्शन। चित्र पहा, कृती ओळखा। बघा, तर ही मुलगी कशी आहे? सॅड, हॅप्पी, अफ्रेड, अँग्री। सॅड म्हणजे दुःखी, तर ही मुलगी सॅडच आहे, म्हणून आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट। हॅप्पी म्हणजे आनंदी, अफ्रेड म्हणजे घाबरलेली आणि अँग्री म्हणजे रागवणे। जर यापेक्षा वेगळं काही उत्तर तुमचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। पुढचा प्रश्न बघा, गिव्ह अपोजिट्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत। स्लोली, स्लोलीचे अपोजिट काय? स्लोली म्हणजे हळूवार, फास्टली। ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, लुक ॲट द पिक्चर अँड नेम इट। चित्र पाहायचं आहे आणि त्याचं नाव सांगायचं आहे। बघा, ही बॅट आहे, BAT बॅट। ऑप्शन नंबर 2। नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द करेक्ट पंक्च्युएशन मार्क। योग्य विरामचिन्हांचा वापर करा। शाल आय कम इन म्हणजे मी आत येऊ का, किंवा मी येऊ का, मग इथे काय येणार आहे? क्वेश्चन मार्क। ऑप्शन नंबर 3। डिफिकल्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? डिफिकल्ट म्हणजे अवघड, मग सोप्पा, त्याच्या विरुद्धार्थी शब्द सोप्पा, इझी। ऑप्शन नंबर 4। राईट द शॉर्ट फॉर्म ऑफ द डज नॉट। मग डज नॉटचं संक्षिप्त रूप काय आहे? तर बघा, इथे फसायचं नाही, इथे DOSE आहे, चुकीचं आहे। DOES अँड ॲपॉस्ट्रॉफी T, डझंट। ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट कलर इज द स्लेट? पाटीचा रंग कोणता? मग आपल्याला माहिती आहे येल्लो, गोल्ड असतं, सन पण असतो, किंवा फ्लॉवर असतं सनफ्लॉवर। रेड, टोमॅटोज, व्हाईट आईस, बर्फ असतो, किंवा मिल्क, ब्लॅक पाटी असते की नाही, म्हणून मी तर आन्सर आहे ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन, धिस डॉट डॉट माय नोज। मग इथे धिस इज माय नोज, हे माझं नाक आहे,
आहे की नाही. इज ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. वाक्यातील मोकळ्या जागी येणारा पर्याय कोणता. वी कट व्हेजिटेबल्स विथ अ, आपण भाज्या कशाने कापतो तर नाईफ, सुरीनं कापतो. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. कॅलेंडर पाहून काय कळत नाही. डे, डेट, टाईम, इयर. कॅलेंडरमुळे दिवस कळतो, तारीख कळते आणि वर्ष पण कळतं. टाईम मात्र घड्याळ बघितल्यावरच कळतं, म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. यमक न जुळणाऱ्या शब्दांची जोडी कोणती. 9 फाईन सेम उच्चार. 40 टॉय चुकीचे. ट्राय क्राय नेक्स्ट बेस्ट. मग इथं ऑप्शन न जुळणारी जोडी आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघा. कोणता अनेक वचनी शब्द नाही. बघा वन गिफ्ट मॅनी गिफ्ट्स अनेक वचन आहे. वन पीस मॅनी पीसेस पाहिजे तर हे सिंग्युलर आहे. वन टूथ मॅनी टीथ. वन माऊस मॅनी माईस. मग इथे अनेक वचनी शब्द नाही पर्याय क्रमांक 2 पीस, कारण हे कसं आहे सिंग्युलर आहे म्हणजे एक वचनी आहे. पुढचा प्रश्न बघा. शेजारील घड्याळ पाहून त्यात किती वाजले आहेत ते सांगा. मग इथे 5 वाजलेत. 5 ऑप्शन नंबर 4. You open your mouth to do it. It show you are sleepy. बघा ज्यावेळेस आपण तोंड उघडतो है की नाही त्यावेळेस आपण झोपलेले दिसतो म्हणजे आपल्याला आळस येतो, मग त्याला आपण काय म्हणतो याऊन. जांभई. कफ म्हणजे खोकला. स्माईल म्हणजे हसणे. स्नीज म्हणजे सर्दी. मग आपण झोपलेलो आहे हे दाखवण्यासाठी कोणता शब्द आहे. आपण जांभई देताना याऊन. YAWN याऊन. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालील संवाद पूर्ण करणारा योग्य कोणता पर्याय कोणता. ए हॅव यू गॉट अ ग्रीन पेन. मग बी काय म्हणेल येस आय हॅव. ऑप्शन नंबर 4. हाऊ सिली ऑफ मी या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह हवे. ऑप्शन नंबर 2 क्वेश्चन मार्क. हँड एल्बो हाताचा अवयव आहे. एल्बो म्हणजे कोपरा. मग लेग पाय, पायाचे इथे काय नीज, गुडघे नी. पुढचा प्रश्न बघा. आता इथे विचारले चित्रातील घड्याळात किती वाजले आहेत. मग बघा बरं या घड्याळामध्ये 9:45 वाजलेले आहेत. मग 9:45 आपण काय म्हणतो क्वार्टर. क्वार्टर टू 10. 10 वाजायला 15 मिनटं कमी आहेत. ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.